चला आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चिकन हंडी। त्याच्यासाठी आपण चिकन घेतले। पहिला ते दह्यात आपण चिकन घातले आणि लाल तिखट घातले आणि दह्यामध्ये मिक्स करून ते थोडा वेळ ठेवून द्यायचे चिकन। आणि आता आपण वाटणाची तयारी करणार आहे। ह्याच्यासाठी आपण तेल घेतले, तेलामध्ये कांदा घातलाय चिरून आणि त्याच्यात आपल्याला आलं लसूण हे थोडंसं परतून घ्यायचं। थोडंसं परतलं की थोडंसं परतून झाल्यावर त्यात आपल्याला टोमॅटो घालायचे। टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे चांगले परतून घ्यायचं हे। आणि मग हे बघा हे असा रंग येईपर्यंत करायचं आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर घालायची आणि हे वाटण करून घ्यायचे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। त्याच्यासाठी आपण तेलामध्ये आपण तेजपत्ता आणि अख्खे गरम मसाले म्हणजे दालचिनी, लवंग, काळी मिरी हे सगळं घालून घेणार आहोत। आणि आपण जो वाटलेला मसाला होता, वाटण केलं होतं ते वाटण ते तेलामध्ये घालायचे आणि आपले बाकी सुके मसाले घालायचे। लाल तिखट, हळद, धने जिरे पूड आणि गरम मसाला पावडर हे सगळं घालून चांगलं वाटण परतून घ्यायचं। त्याच्यावरती प्लेट ठेवायची आणि चांगलं परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत चांगलं वाटण परतवायचं। हे बघा अशा प्रकारे रंग येतो। मग त्यात आपल्याला आता चिकन घालायचं आहे। जे दही लावून ठेवलं होतं ते चिकन घातलंय। मी ह्याच्यात एक बटाटा पण घातलाय कारण मला आवडतो चिकनमधला बटाटा खायला, म्हणून बटाटा पण घातलेला आहे एक। आणि हे असं झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत असे शिजू द्यायचं। आणि नंतर आपल्याला हवं असेल तर थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये। हे बघा अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि ते थोडं शिजू द्यायचं। हे बघा अशा प्रकारे छानपैकी आता आपलं चिकन हंडी झाली आहे रेडी खाण्यासाठी। कशी वाटली? अगदी सोपी पद्धत आहे। कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटमध्ये।